मी देखील चहाच घेतो, आपण देखील सर्वांनी चहाच घ्यायला पाहिजे। इथं माझ्यासोबत गोपाळ राजूरकर यांनी शुभ शंभू असं गुळाच्या चहा यांचं हॉटेल आहे। मला सांगताना अतिशय आनंद होतो। हे माझ्यासोबत या चहासाठी असणारं जे मिक्स असतं, ज्याच्यामध्ये चहा आहे, गूळ आहे आणि ह्याच्यातलं जे मिक्स आहे हे इथं ह्यांनी बनवतात। आणि हे प्री मिक्स करायला हे जरी पाहिलं आपण ते आपण खाऊ देखील शकतो। एवढा चांगला चहा आहे। मी इथं आलो, माझा जवळपास 270 किलोमीटरचा प्रवास झालाय। प्रवास झाल्यानंतर मी आमच्या गोपाळच्या इथं चहा घ्यायचा असं सगळ्यांनी ठरवलं। चहा घेतला, एक सोडून किती कप घेतला, दोन कप चहा घेतला। अत्यंत चांगला आहे। माझी विनंती आहे, आमच्या या रस्त्यावरून म्हणजे कुणी जैराबादला किंवा औरादला जात असतात, लातूर किंवा औरादहून निलंग्याहून लातूरला जात असतात, तर एकदा आमच्या मित्राच्या इथं चहा घ्या। हे मुगाव पाटीला यांचं चहाचं दुकान आहे। काहींना वाटेल भैया कधीपासून ऍड करायला चालू झाली। हे बघा, माझ्या माणसाची जाहिरात व्हायला पाहिजे। मी असंच एक आपल्याकडचा आमचा कार्यकर्ता आहे चांबर्गे सर, त्यांच्या आंब्याच्या बाबतीमध्ये माहिती सांगितली। आज त्याचे आंबे पूर्ण राज्यभरामधून त्याच्याकडे मागणी आली। आज माझ्या गावाचा माणूस हा एवढा या ज्या पद्धतीने व्यवसाय करतो, ज्या मेहनतीने व्यवसाय करतो, त्याची माहिती देणार मी माझा लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आहे। आणि माझी एकदा सगळ्यांना विनंती असते, एकदा का असणार मी चहा घेतल्यानंतर परत तुम्ही याल। एकदा मी कसं करायचं ते 3 लिटरचा आपण 1 लिटरला पाणी आता हा जवळपास 3 लिटरचा चहा आहे। आणि गूळ जो वापरलेला आहे हा सेंद्रिय गूळ, केमिकल नाही, काय नाही, पूर्ण सेंद्रिय गूळ आहे। हे 3 लिटरच्या चहासाठी जवळपास 3 पॅकेट आपलं या ठिकाणी गेलेलं आहे। पाव किलोचे 3 पॅकेट आहेत। आणि तुम्हाला सांगता नाही की या आपल्या कार्यकर्त्यांनी यांनी एकाचे आता जवळपास किती ब्रांचेस झाले, 40 हॉटेलला यांचा माल जातो। महाराष्ट्रातील इतर लोकांनाही विनंती आहे, जरा आमच्या मराठवाड्यातला त्यातल्या त्यात निलंग्याचा जसा निलंगा राईस प्रसिद्ध आहे तसा हा चहा देखील शिव शंभू। आणि श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे, त्याच्यामुळे आज ऐकायलाच पाहिजे सगळं। त्याला खूप खूप शुभेच्छा। मी देखील चहाच घेतो, आपण देखील सर्वांनी चहाच घ्यायला पाहिजे। आम्ही तेवढी आमच्या गोपाळचा शिव शंभू।